That means in previous lecture we discussed about what is ionization potential or ionization energy. Then what is the actual trend or variations of that ionization energy in period or in group. Now in this lecture we will discuss about effect of ionization energy or ionization potential on different properties of elements. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं, आयनायशन पोटेन्शियलशी किंवा आयनायशन एनर्जीशी निगडीत असलेलाच पार्ट आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे. तो म्हणजे आयनायशन पोटेन्शियलचा परिणाम हा इतर ज्या प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीवर कसा होतो हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, आयनायशन प्रॉपर्टी, आयनायशन पोटेन्शियलचा इफेक्ट इतर ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी असतील त्यावर कसा होतो तो आपल्याला पाहिजे. आणि त्यांची कोणकोणत्या प्रॉपर्टी आहेत तेही आपण बघणार आहोत. ठीक आहे, म्हणून आपण आता सुरुवातीला काय करू, थोडंसं व्हॉट इज मीन बाय आयनायशन पोटेन्शियल हे आपण घेऊ आता. ओके, सो फर्स्ट यामधला पहिला पार्ट आपला व्हॉट इज आयनायशन पोटेन्शियल और डिफरंट आयनायशन पोटेन्शियल, आयनायशन एनर्जी. मग आपण त्यामध्ये काय लिहिलं होतं बघा, द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन from an isolated gaseous atom of an element in its ground state to form cation. Such energy, such potential is known as ionization potential or ionization energy. म्हणजे काय म्हणतात आपण, अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह, म्हणजे व्हॅलन्स सेल मधला इलेक्ट्रॉन किंवा आउटरमोस्ट सेल मधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी किती एनर्जी लागते, ती जी एनर्जी आहे ती एनर्जी म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियल. तर आपल्याला माहिती आहे एखादा स्टेबल ॲटम घेतला आपण आणि ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, त्याच्यावर कोणताच चार्ज नसतो. पण ज्यावेळेस आपण त्याच्या बाह्यतम कक्षेतून आउटरमोस्ट सेलमधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो, अशा वेळेस इट गेट कन्वर्ट इन टू आयॉन, दॅट मीन्स पर्टिक्युलर कॅटायन. तो कॅटायनमध्ये कन्वर्ट होतो. म्हणून आपण काय म्हटलं, डेफिनेशनमध्ये लिहिलं की द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द आउटरमोस्ट सेल इलेक्ट्रॉन ऑफ अन आयसोलेटेड गॅसियस स्टेट ॲटम ऑफ एलिमेंट इन इट्स ग्राउंड स्टेट टू फॉर्म कॅटायन. बघा हा शब्द लिहिला, पण टू फॉर्म कॅटायन म्हणजे तयार काय होणार आहे, इथे कॅटायन फॉर्म होणार आहे. ओके, सच एनर्जी इज नोन ॲज अ रिक्वायर्ड एनर्जी इज नोन ॲज अ आयनायझेशन एनर्जी और आयनायझेशन पोटेन्शियल. आणि नाउ इट इज डिनोटेड बाय IE, दॅट मीन्स आयनायझेशन एनर्जी, किंवा IP म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियल, असं आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की हे जे आहे हे आयनायझेशन एनर्जी जी आहे ही जी रिॲक्शन्स आहे ही पर्टिक्युलर ही जी प्रोसेस आहे ही कशी आहे, एनर्जी रिक्वायर्ड प्रोसेस आहे. आणि थर्मोडायनेमिक्समध्ये आपल्याला माहिती आहे दोन टाईपच्या ज्या थर्मल रिॲक्शन्स असतात, प्रोसेस आहे, एक एंडोथर्मिक आणि दुसरी एक्झोथर्मिक. मग ज्यामध्ये रिॲक्शन एनर्जी रिक्वायर्ड आहे त्याला आम्ही एंडोथर्मिक म्हणतो, ज्या ठिकाणी एनर्जी आपल्याला लॉस होते त्याला आपण एक्झोथर्मिक म्हणतो. नाउ इन आयनायझेशन अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड असं म्हटलं, दॅट मीन्स दिस इज अ एंडोथर्मिक रिॲक्शन ऑर प्रोसेस. ओके, बघा हे आपण डायग्राम थ्रू दाखवलं होतं की एनर्जी आपण ही येलो ॲरो दिसतो ना हा, ओके, हा बाण हा एनर्जी गेन केली असं दाखवलंय. हा इलेक्ट्रॉन जो व्हॅलन्स सेल मधला आउटरमोस्ट सेल मधला फ्री झालाय असं याच्यामध्ये दाखवलं. दॅट मीन्स दिस अमाउंट ऑफ एनर्जी इज नोन ॲज अ आयनायझेशन एनर्जी. ओके, इथं सुद्धा हा काय करतो, हा व्यक्ती काय करतो, इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करतो. मग अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड जी आहे ते याला काय म्हटलं आपण, आयनायझेशन एनर्जी. ओके, आता आजचा आपला महत्वाचा पार्ट, effect of ionization potential or ionization energy on different property of elements. म्हणजे काय की एलिमेंटच्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत, एलिमेंटच्या ज्या वेगवेगळ्या गुणधर्म आहेत त्याच्यावर याचे परिणाम कसे होते हे आपल्याला स्टडी करायचं आहे. या आयनायझेशन पोटेन्शियलचे आयनायझेशन एनर्जी परिणाम कसे होते हे आपल्याला यामध्ये स्टडी करायचे. ओके, सो फर्स्ट आपण पाहणार आहोत यामध्ये बघा, आता विषय असा आहे की या आयनायझेशन पोटेन्शियलची जे व्हॅल्यू आहेत, म्हणजे आपण त्याला मॅग्निट्यूड म्हणतो, अमाऊंट जी आहे ती, ही जी अमाऊंट आहे ही वेगवेगळ्या प्रॉपर्टीवर परिणाम करते. मग ते प्रॉपर्टी कोणते, उदाहरणार्थ मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, उदाहरणार्थ रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी, म्हणजे रिॲक्टिव्हिटी म्हणा सरळ थोडक्यात. त्याच्यानंतर ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी किंवा रिड्युसिंग प्रॉपर्टी, किंवा ऑक्सिडायझिंग पॉवर, रिड्युसिंग पॉवर, किंवा ऍसिडिक आणि बेसिक नेचर, मग ते ऑक्साईड्स असतील किंवा हायड्रॉक्साईड असतील.
ऑक्साईड्स असतील किंवा हायड्रॉक्साईड असतील याचे ऑक्सिड ऍसिडिक कॅरेक्टर किंवा बेसिक कॅरेक्टर, बेसिक नेचर. तर हे आपल्याला या ठिकाणी या प्रॉपर्टीवर या आयोनायझेशन पोटेन्शियलच्या व्हॅल्यूचा काय परिणाम होतो ते आपल्याला पाहिजे. दॅट मीन्स whether the ionization potential increases, then what is the effect of that increasing ionization potential on metallic and non-metallic character, reactivity, oxidizing and reducing power, and acidic and basic nature of that elements, oxides of that element. Okay, ते आपल्याला पाहायचं. समजा आता ही इन्क्रीज बद्दल बोललो, मग असंच जर डिक्रीज झाली तर याचा काय परिणाम होईल, डिक्रीज झालं तर काय परिणाम होईल हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, तर चला आपण वन बाय वन यामध्ये घेऊ. सो मूव्ह टुवर्ड्स फर्स्ट मेटलिक अँड नॉन मेटलिक कॅरेक्टर. आता आपण पाहू मेटलिक अँड नॉन मेटलिक कॅरेक्टरवर या आयनायझेशन पोटेन्शियलचा काय परिणाम होतो, आयनायझेशन याचा काय परिणाम होतो ते आपल्याला बघायचं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मेटलचे प्रॉपर्टी काय असते. जनरल मेटलचे गुणधर्म आपल्याला माहिती आहे. आपण एक 5, 6, 7, 8, 9, 10 या क्लासमध्ये कुठे ते 11वी 12वी पर्यंत शिकलेलो आहोत ते. ओके, मग आपण पहिलं म्हणतो यामध्ये मेटल्स. पहिला सगळ्यात महत्वाचा पॉईंट त्यामध्ये आपण लिहितो मेटल रिलीज इलेक्ट्रॉन किंवा मेटल हॅव टेंडन्सी लॉस द इलेक्ट्रॉन. मेटलची टेंडन्सी इलेक्ट्रॉन लॉस करण्याची आहे असं आपण म्हणतो एक जनरल. म्हणजे ही लॉस करण्याची जी ॲबिलिटी आहे आणि टू फॉर्म कॅटायन, आणि काय करेल कॅटायन होईल. मेटलने इलेक्ट्रॉन दिला. आता उदाहरणार्थ या ठिकाणी बघा इथे आपण हा एम स्टँड फॉर मेटल असं म्हणू आपण. एक उदाहरण समजा एनर्जी प्रोव्हाइड केली आणि एम कॅटायन मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होईल, इलेक्ट्रॉन लॉस झाल्यानंतर कॅटायन मध्ये. ओके, तर मेटलची जी ही ॲबिलिटी आहे लॉस 1 or more इलेक्ट्रॉन अँड टू फॉर्म अ कॅटायन, ही ॲबिलिटी कशावर अवलंबून आहे, कशावर अवलंबून असणार आहे, आयनायझेशन पोटेन्शियल. कशा पद्धतीने मेटल इलेक्ट्रॉन लॉस करतो आपण असं म्हटलं, मग जो जेवढ्या इझिली इलेक्ट्रॉन लॉस करतो म्हणजे तिची आयनायझेशन एनर्जी तेवढी कमी, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी अमाऊंट ऑफ एनर्जी जेवढी कमी तेवढी तो इझिली इलेक्ट्रॉन लॉस करेल. जेवढी इझिली इलेक्ट्रॉन लॉस करेल तेवढे त्याचे मेटॅलिक कॅरेक्टर काय होईल, ऑटोमॅटिक इन्क्रीज होईल किंवा मेटॅलिक कॅरेक्टर त्याला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून काय म्हटलं, द ॲबिलिटी, दिस ॲबिलिटी दॅट मीन्स टू लॉस इलेक्ट्रॉन, टू लॉस 1 or more इलेक्ट्रॉन टू फॉर्म कॅटायन, दिस ॲबिलिटी depends upon ionization energy. That is, with increasing ionization energy, decreasing metallic character. बघा, समजा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागणारी अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे आयनायझेशन एनर्जी आपली ही जर जास्त लागत असेल तर तो इलेक्ट्रॉन इझिली लॉस करेल का, तर तो इझिली लॉस करणार नाही. तर तो मेटॅलिक कॅरेक्टर दाखवेल का, किंवा त्याच्याकडे मेटॅलिक कॅरेक्टर कसे असेल, कमी असेल. कसे असेल त्याच्याकडे, कमी असेल. म्हणून काय म्हटलं आपण मागाशी की as the metallic character, as the ionization potential ionization energy decreases, metallic character increases, or vice versa. त्याच्या विरुद्ध जसं इथे लिहिलं आपण. मग आता आपण पिरियडिक टेबलची गोष्ट घेऊ. समजा आपण पिरियड मध्ये जे 7 पिरियड आहेत, 7 रो आहेत, यामध्ये वेन वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, ओके, देन आयनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस. आयनायझेशन एनर्जी इन्क्रीज होती आपल्याला माहिती आहे, कारण साईज कमी होत जाते बाबा, त्याच्यामुळे आयनायझेशन एनर्जी इन्क्रीज. मग आयनायझेशन एनर्जी जर इन्क्रीज झाली दॅट मीन्स मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. मेटॅलिक कॅरेक्टर काय होते, डिक्रीज. आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे जे लेफ्ट साईडला आहे म्हणजे फर्स्ट ए, सेकंड ए ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहे, उदाहरणार्थ फर्स्ट ए मधले अल्कली, सेकंड ए मधले अल्कली अर्थ मेटल, जे अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतो आपण, हे जे आहे हे मेटॅलिक नेचरचे आहेत. मेटॅलिक कॅरेक्टर त्यांच्याकडे दाखवतात. उदाहरणार्थ सोडियम, पोटॅशियम हे जे आहेत, लिथियम वगैरे हे जे आहेत, हे मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. का, कारण त्यांचा आयनायझेशन एनर्जी जी आहे ती कमी आहे, इलेक्ट्रॉन इझिली लॉस होऊ शकतो, इझिली लॉस होतो, म्हणून मेटॅलिक कॅरेक्टर स्ट्रॉंग आहे, त्या ठिकाणी जास्त आहे. पण हेच आपण आता जर आता आपण लेफ्ट टू राईट मूव्ह झालो असं म्हटलं आपण, म्हणजे आपण आता राईट साईडला गेलो पिरियडिक टेबलच्या, तर कोण दिसते आपल्याला, तिथे हॅलोजन्स आहेत, म्हणजे पी ब्लॉककडे. तर तिथे हॅलोजन्स आहे, नंतर इनर्ट गॅस एलिमेंट्स आहेत, आणि ते जे आहे ते इलेक्ट्रॉन इझिली लॉस करतात का, नाही. पण त्यांची टेंडन्सी लॉस करण्याच्या ऐवजी इलेक्ट्रॉन गेन करण्याची आहे. म्हणजे लॉस करत नाही, म्हणजे लॉस करण्यासाठी रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एनर्जी त्यांना खूप लागते, म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियल जास्त आहे. आयनायझेशन पोटेन्शियल जास्त आहे म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर काय झाले, त्याचे डिक्रीज झाले. ओके, म्हणजे ते टिपिकल नॉन मेटल म्हणून आपण त्याला मानतो हॅलोजन्सला.
आणि हे जे अल्कलाइन अर्थ मेटल आहे यांना आपण मेटल्स म्हणतो. याचं कारणच ते म्हणजे इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस, मेटलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. Hence, the elements which are present in a S block or first and second group shows metallic character, while the element which is present in a P block, particular halogens, okay, shows a non-metallic character. म्हणजे मेटलिक कॅरेक्टर तिथे काय आहे, कमी आहे. क्लिअर, लक्षात आलं तुमच्या? म्हणजे मेटलिक अँड नॉन मेटलिक कॅरेक्टरवर, मेटलिक अँड नॉन मेटलिक प्रॉपर्टीवर किंवा कॅरेक्टरवर या आयोनायझेशन पोटेन्शियलचा कसा परिणाम झाला. म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीज झालं तर काय झालं, डिक्रीज झालं तर काय झालं, हे आपल्याला आता इथे कळालं की बाबा आयोनायझेशन पोटेन्शियल जर कमी तर मेटलिक कॅरेक्टर जास्त, आयोनायझेशन पोटेन्शियल जास्त तर मेटलिक कॅरेक्टर कमी, नॉन मेटलिक कॅरेक्टर जास्त. क्लिअर, ओके. चला आता नेक्स्ट प्रॉपर्टी ती आहे रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी. आता रिॲक्टिव्हिटी म्हणजे काय, सरळ असं सिंपल, रिॲक्शन्स जी आहे घडून आणण्याची पॉवर. आपण म्हणतो का एखादा एलिमेंट हायली रिॲक्टिव्ह आहे, हा लेस रिॲक्टिव्ह आहे, हा स्टेबल आहे, असं आपण बऱ्याच वेळेस चर्चा करतो किंवा बोलतो. सोडियम हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो. ओके, इफ एक्सपोज इन एअर अँड लाईट, समजा आपण हवेमध्ये आणि लाईटमध्ये त्याला एक्सपोज केलं, देन रिॲक्ट विथ मॉइश्चर्स, रिॲक्ट विथ वॉटर ड्रॉपलेट्स और ऑक्सिजन, आहे की नाही. आणि असं आपण वारंवार सांगतो. म्हणून मेटल जो आहे सोडियम मेटल डीपिंग केरोसिन लॅबोरेटरी असं आपण बऱ्याच वेळेस वाचलेलं आहे, तुम्ही ऐकलेलं पण आहे. याचं कारण तो रिॲक्टिव्ह असं आपण म्हणतो. म्हणजे रिॲक्टिव्ह आणि नॉन रिॲक्टिव्ह याच्याशी निगडीत जी आहे, हे जे प्रॉपर्टी आहे ही आयोनायझेशन पोटेन्शियलची, याचं रिलेशन कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी, दॅट मीन्स व्हॉट हॅपन ॲज द आयोनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीजेस or ionization potential decreases. What is the effect of ionization potential on reactivity of elements, ते आपल्याला बघायचं. ओके, आता आपल्याला माहिती आहे the elements with have high value of or high magnitude of ionization potential, म्हणजे आपण असं म्हणू हायर व्हॅल्यू आहे, आयोनायझेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू जास्त आहे. मग अशी जी आहेत ज्याची आयोनायझेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू असतं दॅट मीन्स दीज आर लेस रिॲक्टिव्ह. ते कसे असतील, कमी रिॲक्टिव्ह. एक्झाम्पल सांगू आपण. झिरो ग्रुपमध्ये एलिमेंट्स घ्या. सगळ्यात जास्त आयोनायझेशन पोटेन्शियल जी आहे ती झिरो ग्रुपमधील एलिमेंटचं आहे, आपल्याला माहित आहे. मग ते जे आहेत ती त्यामुळे इनर्ट आहे, त्यामुळे ते कसे इनर्ट आहे किंवा निष्क्रिय आहेत किंवा थोडक्यात काय लेस रिॲक्टिव्ह आहेत. म्हणजे ॲज आयोनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी जी आहे ती रिॲक्टिव्हिटी काय होते, डिक्रीजेस. रिॲक्टिव्हिटी ऑफ एलिमेंट डिक्रीजेस. उलट त्याच्या व्हाईल दोज एलिमेंट्स हॅव लोअर व्हॅल्यू ऑफ आयोनायझेशन पोटेन्शियल, समजा कमी आयोनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यू, दीज आर हायली रिॲक्टिव्ह. ते कसे रिॲक्टिव्ह. एक्झाम्पल, फर्स्ट ए ग्रुप मधले सेकंड ए ग्रुप मधले एलिमेंट उदाहरणार्थ घ्या, सोडियमच घ्या. जो म्हटलं मग कशा आपण तो सोडियम हा हायली रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे अल्कली मेटल जे आहेत, अल्कलाइन अर्थ मेटल जे हायली रिॲक्टिव्ह आहेत. का, कारण त्यांचं आयोनायझेशन पोटेन्शियल कमी आहे. आयोनायझेशन पोटेन्शियल कमी म्हणजे ते इझिली इलेक्ट्रॉन लॉस करतात, म्हणजे याचा अर्थ ते काय हायली रिॲक्टिव्ह आहे. म्हणजेच याचा अर्थ काय मग की आयोनायझेशन पोटेन्शियल और आयोनायझेशन एनर्जी ऑफ एलिमेंट पर्टिक्युलर ग्रुपमध्ये घेऊ आपण आता किंवा पिरियडमध्ये म्हणा, इन पिरियड ती काय होईल, हळूहळू डिक्रीज होत जाईल. आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होत जाईल, त्याचे कॅरेक्टर जे रिॲक्टिव्हिटी कॅरेक्टर जे ती डिक्रीज होत जाईल. म्हणजे हा आपण पहिल्या ग्रुपमधला हायली रिॲक्टिव्ह आहे, तर शेवटचा ग्रुपमधला म्हणजे 18व्या ग्रुपमधला जो आहे एका पिरियडमध्ये आपण मूव्ह होत असताना तो कसा आहे, लेस रिॲक्टिव्ह. ओके, मग आता ग्रुपमध्ये जर विचारलं की टॉप टू बॉटम जर आपण मूव्ह झालो तर व्हॉट इज द इफेक्ट ऑन रिॲक्टिव्हिटी. सिम्पल आहे, त्यांचं आयोनायझेशन एनर्जी जी आहे ती डिक्रीज होत जाते. जसं ग्रुपमधून आपण खाली येत राहतो तसं आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज होत जाते. आता का डिक्रीज होत जाते याचंही कारण तुम्हाला माहिती आहे, कारण सेलचा नंबर इन्क्रीज होत राहतो. न्यूक्लियसचं डिस्टन्स आणि व्हॅलन्स सेलचं डिस्टन्स वाढत जातं. त्यामुळे काय, आणि शेडिंग इफेक्ट त्यामध्ये पाहायला भेटतो आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे काय होतं त्या ठिकाणी त्याचं आयोनायझेशन पोटेन्शियल कमी 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 होत जातं टॉप टू बॉटम मूव्ह होत असताना. आणि मग असं जर होत असेल तर रिॲक्टिव्हिटी काय होईल, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत राहील. रिॲक्टिव्हिटी काय होते, त्याची इन्क्रीज होत राहील, वाढत राहील. म्हणजे या असा या रिॲक्टिव्हिटी पण म्हणजे सिम्पल आहे. याचं रिलेशन जे आयोनायझेशन एनर्जीचं आणि रिॲक्टिव्हिटीचं हे रिलेशन कसं आहे यामध्ये आपण असं यामध्ये सांगू की हे रिलेशन हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे आयोनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीजेस, रिॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. आयोनायझेशन पोटेन्शियल
म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करताना त्यावेळेस तुमचं यामध्ये लिहून घ्यायचं की हे रिॲक्टिव्हिटी जी आहे ही रिॲक्टिव्हिटी ही कशी आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ आयनायझेशन पोटेन्शियल और आयनायझेशन एनर्जी असेल. म्हणजे थोडक्यात कसं की बाबा आयनायझेशन एनर्जी जर वाढली तर रिॲक्टिव्हिटी काय होतं ते डिक्रीज होत जाते, आणि आयनायझेशन एनर्जी जर डिक्रीज होत झाली तर रिॲक्टिव्हिटी मात्र काय होत राहते, इन्क्रीज होत राहते. हे असं आपल्याला या याच्याद्वारे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. ओके, म्हणजे हा झाला पार्ट आपल्या दुसऱ्या प्रॉपर्टीचा, की त्या प्रॉपर्टीवर आयनायझेशन पोटेन्शियलनी कसा परिणाम केला ते सुद्धा आपल्याला बघितलं. आता चला नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण, ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग प्रॉपर्टी. ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. आता एलिमेंटची ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग प्रॉपर्टी काय आहे आपल्याला ती बघायचं आहे सुरुवातीला, आणि मग आपण त्याचा आयनायझेशन पोटेन्शियलचा त्याच्यावर कसा परिणाम झाला ते आपण बघू. ओके, तो आपल्याला बघायचा. आता मी एक जनरल एखादी रिॲक्शन्स या ठिकाणी लिहितो, तुम्हाला ते लक्षात येईल त्याच्यावरून बघा. ओके, पहा आता हा मेटल आहे किंवा एखादा एलिमेंट्स आहे, मेटलला दुसरा एखादा घेऊ त्यापेक्षा. आता या ठिकाणी पहा काय झालं. या ठिकाणी हा एक्स या ठिकाणी रिएजंट घेतला आपण. या एक्सने काय केलं, याच्यातून इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतला, काढून घेतला, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतला आणि इट गेट कन्वर्ट इनटू कॅटायन. याला कॅटायन मध्ये केलं. म्हणजे एक्सने इलेक्ट्रॉन गेन केला. म्हणजे ही जी रिॲक्शन्स आहे, ही रिॲक्शन जी आहे या रिॲक्शनला म्हणतो आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन. ही रिॲक्शन जी आहे ही ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन ही कोणामुळे घडली, या एक्समुळे. कारण एक्सने इलेक्ट्रॉन विड्रॉ केला म्हणून, या एम मधून या एक्सने इलेक्ट्रॉन विड्रॉ केला म्हणून ही ऑक्सिडेशन रिॲक्शन घडली. म्हणून या एक्सला काय म्हणायचं, एक्स आहे ऑक्सिडायझिंग एजंट. काय हा ऑक्सिडायझिंग एजंट. आता याच आपण असं उलट करू आपण. आता या ठिकाणी रिॲक्शन्स हीच आपण थोडीशी वेगळी लिहू यामध्ये. जसं की पहा आता कलर चेंज होतो म्हणजे समजेल. हां, या ठिकाणी आपण पुढची वेगळी रिॲक्शन घेऊ. आता या ठिकाणी मी घेतला हा एक क्लोरीन फॉर एक्झाम्पल. ओके, आणि हा एक इलेक्ट्रॉन किंवा क्लोरीन जनरल घेऊ आपण त्यापेक्षा. एक मिनिट. ओके, हा जनरल घेऊ आपण. आता या ठिकाणी हा एम फॉर एक्झाम्पल. ओके, यांनी एक इलेक्ट्रॉन काय केला, हा गेन केलाय. ओके, आणि हा इलेक्ट्रॉन जो आहे हा प्रोव्हाइड केला या वायनी, आणि त्याच्यामुळे हा एमने एक इलेक्ट्रॉन गेन केला म्हटल्यामुळे याच्यावर निगेटिव्ह चार्ज झाला. ठीक आहे, अशा पद्धतीचं क्लोरीन तरी हरकत नाही, पण आपल्याला जनरल फॉर्म पाहिजे. आता बघा ही जी रिॲक्शन आहे, या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, या रिॲक्शनला म्हणतो आम्ही रिडक्शन रिॲक्शन. ओके, काय झालं, रिडक्शन रिॲक्शन. बघा इलेक्ट्रॉन लॉस झालेली अशी रिॲक्शन असेल, ज्या रिॲक्शन इलेक्ट्रॉन रिलीज झाला, लॉस झाला, ती ऑक्सिडेशन म्हणतो. इलेक्ट्रॉन गेन झाला असेल तर ती रिडक्शन आहे, ही रिडक्शन रिॲक्शन. आता ही रिडक्शन रिॲक्शन कोणामुळे घडली, या इलेक्ट्रॉनमुळे. या इलेक्ट्रॉन कोणी प्रोव्हाइड केला, या वायनी प्रोव्हाइड केला. म्हणजे वाय जो झाला हा झाला रिड्युसिंग एजंट. वाय झाला रिड्युसिंग एजंट. क्लिअर. म्हणजे आता इथे याच्याशी काय रिलेशन येतं पहा. आता सगळ्यात महत्वाचं, आपण इथे काय म्हटलं, वायने इलेक्ट्रॉन लॉस केला. आपण इथे काय म्हटलं, एक्सने इलेक्ट्रॉन गेन केला असं म्हणतोय आपण. म्हणजे याचा अर्थ ही वाय आणि एक्स हे ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग हे कसं ठरतंय, की त्याच्या इलेक्ट्रॉन गेन आणि लॉस करण्याच्या प्रॉपर्टीवरून. बरं, मग आता इलेक्ट्रॉन लॉस करण्याची प्रॉपर्टी किंवा इलेक्ट्रॉन रिलीज करण्याची, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्याची प्रॉपर्टी म्हणजेच त्याला आम्ही काय म्हणतो, आयनायझेशन एनर्जी, की अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिलीज द इलेक्ट्रॉन. ऐक नाही. मग आता याच्याशी ती रिलेशन आपल्याला तुमच्या लक्षात आलं असेल त्याचं. म्हणजे बघा इथे काय लिहिलं मग आपण, अन एलिमेंट विच लूज अदर एलिमेंट्स. म्हणजे उदाहरणार्थ वाय हा तो एलिमेंट आपण कन्सिडर करू. अन एलिमेंट विच लूज अदर एलिमेंट्स. ओके, बाय प्रोव्हाइडिंग इलेक्ट्रॉन. बघा असे एलिमेंट जे की दुसऱ्या एलिमेंटला रिड्यूस करतील, त्याची रिडक्शन रिॲक्शन करतील. काय, प्रोव्हाइडिंग इलेक्ट्रॉन. म्हणजे हा इलेक्ट्रॉन यांनी प्रोव्हाइड केला कोणी, म्हणून बाय प्रोव्हाइडिंग इलेक्ट्रॉन आणि इट सेल्फ ऑक्सिडाइज. आणि इलेक्ट्रॉन त्यांनी प्रोव्हाइड केला म्हणजे तो स्वतः कसा झाला, त्याचं स्वतः काय झालं, ऑक्सिडेशन झालं.
काय झालं ते स्वतः ऑक्सिडेशन झालं. ओके, इट्स सेल्फ अंडरगो ऑक्सिडेशन. सच एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट. म्हणजे रिडक्शन रिॲक्शनसाठी तो रिस्पॉन्सिबल आहे. यमच्या रिडक्शन या यम जो आहे एलिमेंट त्याच्या रिडक्शनसाठी हा वाय रिस्पॉन्सिबल आहे. दॅट्स वाय नोन ॲज अ रिड्युसिंग एजंट. क्लिअर. मग आता ही जी ॲबिलिटी आहे एलिमेंटची ती दुसऱ्याला रिड्यूस करणे, ही जी ॲबिलिटी आहे याला म्हणायचं रिड्युसिंग पॉवर. याला काय म्हणायचं रिड्युसिंग पॉवर. म्हणजे हे वायनी यमला रिड्यूस केलं म्हणजे वायची ही जी पॉवर आहे, ही जी ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, त्याला म्हणायचं रिड्युसिंग पॉवर ऑफ दॅट एलिमेंट. ओके. मग आता ही पॉवर कशाला अवलंबून असेल? सिंपल आहे, आयनायझेशन एनर्जीवर. मला सांगा तो इलेक्ट्रॉन केव्हा देईल? जेव्हा इझिली इलेक्ट्रॉन रिमूव्ह होईल, म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियल त्याचं कमी असेल तेव्हा तो इझिली इलेक्ट्रॉन देईल, तेव्हा रिडक्शन रिॲक्शन होईल. ओके नाही. म्हणजे याचा आयनायझेशन पोटेन्शियल कसं असायला पाहिजे? लेस. कसं असायला पाहिजे? लेस. म्हणजेच काय म्हणू आपण याच्यामध्ये मग इट्स डिपेंड्स अपॉन, इट्स मीन्स reducing power. It depends upon ionization energy. Lower the ionization energy, greater easy its oxidation and elements acts as a strong reducing agent. म्हणजे तो इझिली स्वतः ऑक्सिडाइज होईल, म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि काय करेल? रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवेल, स्ट्रॉंगर रिड्युसिंग प्रॉपर्टी तो दाखवेल. उदाहरण घेऊ आपण आता. एक उदाहरण तुम्हाला माहित असेल, तुम्ही ऐकलं असेल की सोडियम आणि वॉटर किंवा सोडियम आणि HCl किंवा सोडियम आणि अल्कोहोल हे काय करतो आपण? रिड्युसिंग एजंट म्हणून यूज करतो. बरोबर आहे की नाही? सोडियम का बरं? कारण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की सोडियम हा इझिली इलेक्ट्रॉन लॉस करतो. सोडियमचं आयनायझेशन पोटेन्शियल हे कमी आहे. आयनायझेशन पोटेन्शियल हे कमी आहे. आपल्याला माहिती आहे सोडियम पासून जर आपण असंच निऑन पर्यंत म्हणजे फ्लोरीन आणि निऑन पर्यंत मूव्ह झालो लेफ्ट टू राईट, आयनायझेशन पोटेन्शियल इन्क्रीज होत जातं. म्हणजे सगळ्यात कमी कोणाचं आहे? मग इकडे सोडियमचं आहे. म्हणजे सोडियमचं आयनायझेशन पोटेन्शियल कमी म्हणजे ती इझिली इलेक्ट्रॉन लॉस करेल. म्हणजे याचा अर्थ त्याच्याकडे रिड्युसिंग पॉवर ही जास्त असेल. रिड्युसिंग पॉवर त्याची जास्त आहे. हे कशाशी रिलेटेड आहे? याचा अर्थ आयनायझेशन पोटेन्शियलची. म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियल जी आहे डिक्रीजेस, रिड्युसिंग पॉवर इन्क्रीजेस, असं आपण त्याला त्यामध्ये म्हणू शकतो. म्हणून काय म्हटलं बघा खाली, देअरफॉर अल्कली मेटल्स have lower ionization potential value. आपल्याला माहिती आहे those element which is present in a first A group and second A group त्याला अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतो आपण, म्हणजे S ब्लॉक मधले. ओके, S ब्लॉक मधले जे आहेत त्यांना. मग याचा अर्थ काय आहे? ते एलिमेंट्स हे स्ट्रॉंग, त्या ठिकाणी त्याची IP व्हॅल्यू जी आहे ही कमी असल्यामुळे ती आहे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आपल्याला माहिती आहे आपण लिथियम झालं, सोडियम, पोटॅशियम हे आपण काय करतो? रिड्युसिंग एजंट म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला काय करतो? यूज करतो. म्हणजे आयनायझेशन पोटेन्शियलचे रिलेशन कसं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे या ठिकाणी सिंपल आयनायझेशन पोटेन्शियल डिक्रीजेस, रिड्युसिंग प्रॉपर्टी इन्क्रीज, रिड्युसिंग पॉवर इन्क्रीज. म्हणजे इथे सुद्धा कसं इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं हा पार्ट. म्हणजे ही तिसरा पॉईंट सुद्धा महत्वाचा, जो की ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग पॉवर ऑफ एलिमेंट म्हटलं आपण, हा महत्वाचा पॉईंट आहे. मग आता तुम्ही म्हणसाल सर इथं ऑक्सिडायझिंगच लिहिलं आपण, सॉरी रिड्युसिंगच लिहिलं आपण, ऑक्सिडायझिंगची काहीच लिहिलं. एक्झॅक्ट त्याच्या उलट असतं. ऑक्सिडायझिंग पॉवरचं एक्झॅक्ट त्याच्या उलट. म्हणजे या ठिकाणी कसं म्हटलं आपण की ज्याची आयनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त आहे, ज्याची आयनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त आहे त्या ठिकाणी रिड्युसिंग प्रॉपर्टी कमी आहे, म्हणजे ते ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून कार्य करेल. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ते काय करेल? वर्क करेल. क्लिअर. म्हणजे असं आपल्याला व्हाईस वर्षा त्यामध्ये त्या ठिकाणी मेजर करतो. म्हणजे ही तिसरी प्रॉपर्टी आहे ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग पॉवर एलिमेंटची, की ज्यावरती आयनायझेशन पोटेन्शियलचा परिणाम होतो, आयनायझेशन एनर्जीचा परिणाम होतो. ओके. आता चौथी पहा. आता ही चौथी महत्वाची आहे. त्यामध्ये म्हटलं ऍसिडिक अँड बेसिक नेचर ऑफ ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड्स. तर सर्वात पहिले तुम्हाला काय म्हणतात आपण ऑक्साइड्स आणि हायड्रॉक्साइड्स म्हणजे काय सिंपल ते माहीत असणं गरजेचं आहे. तर ऑक्साइड्स जे आहेत म्हणजे ऑक्सिजन सोबत कंबाईन, हे जे मेटल्स आहेत किंवा हे जे एलिमेंट्स ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल ऑक्साइड्स फॉर्म होईल, OH सोबत कंबाईन होईल हायड्रॉक्साइड फॉर्म होईल, OH सोबत कंबाईन होईल हायड्रॉक्साइड फॉर्म होईल. म्हणजे हे जे ऑक्साइड्स झाले
आणि हायड्रॉक्साईड. उदाहरणार्थ एक जर घ्यायचं आपल्याला समजा Na2O ऑक्साईड झाला, MgO ऑक्साईड झाले, ओके, आणि NaOH 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 जे आहे हा झाला हायड्रॉक्साईड. ऑक्सिजन सोबत कंबाईन झाला आणि इलिमेंट सॉरी कंपाऊंड तयार झाला त्याला ऑक्साईड्स म्हणायचं. हायड्रॉक्साईड सोबत OH ग्रुप सोबत कंबाईन झाला त्याला काय म्हणायचं, हायड्रॉक्साईड. तर आपल्याला या ऑक्साईडचे आणि हायड्रॉक्साईडचे ऍसिडिक आणि बेसिक नेचर जे आहे, कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला स्टडी करायचे. रिलेटेड विथ आयनायझेशन एनर्जी, आयपी व्हॅल्यू जी आहे याच्या रिलेशन आपल्याला याच्याशी काय आहे हे बघायचं. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ आयनायझेशन एनर्जी, आयनायझेशन पोटेन्शियल ऑन ऍसिडिक अँड बेसिक नेचर ऑफ ऑक्साइड्स हे आपल्याला बघायचं. ओके, जनरल आता ऑक्साइड्स आणि हायड्रॉक्साइड्स काय आम्हाला बघायचं. आता बघा, an element which lost an electron easily and get converted to positively charged, and that means cation. Okay, such element or this element is said to be a show basic character. म्हणजे काय समजलं की समजा जो कॅटायन आहे, जो एलिमेंट्स आहे तो काय करतो, इलेक्ट्रॉन लॉस करून इझिली कॅटायन मध्ये कन्वर्ट होतो. फॉर एक्झाम्पल दाखल सोडियमच घेऊ आपण. सोडियम हा एलिमेंट घेतला आपण. आता आपल्याला माहिती आहे सोडियम हा एलिमेंट काय करतो, इझिली इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि लॉस केल्यानंतर काय तयार होतं, सोडियम कॅटायन तयार होतं. हेही आपल्याला माहित आहे. ओके, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मग हा जो आहे सोडियम, याचा अर्थ सोडियम बेसिक कॅरेक्टर दाखवतो असं ते का. ओके, दॅट मीन्स इट सेड टू बी शोज बेसिक कॅरेक्टर, तो बेसिक कॅरेक्टर दाखवतो. आणि हायड्रॉक्साईड ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये तो बेसिक कॅरेक्टर दाखवतो. ओके, म्हणजे याचा अर्थ काय थोडक्यात, याचा आयनायझेशन पोटेन्शियल किती, याची आरपी व्हॅल्यू किती, याची आयनायझेशन पोटेन्शियल किंवा आयनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू कमी आहे. आपल्याला माहिती आहे, आता बरेच वेळेस आपण बघितलं सोडियमची आयनायझेशन व्हॅल्यू सगळ्यात कमी आणि त्याच रोमध्ये आपण जर समोर गेलो समजा तो आर्गॉन वगैरे त्याच्यावरचा न्यूऑन वगैरे हे जे आहेत यांचं आयनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यू जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला इथे, लोअर द व्हॅल्यू ऑफ आयपी इझिली रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन, इझिली इलेक्ट्रॉन तो काय करून रिमूव्ह करतो. Therefore, lower ionization potential elements are greater will be the basic character. म्हणजे याचा अर्थ असा की जे एलिमेंट्स आहे त्याचा आयनायझेशन पोटेन्शियल कमी आहे, म्हणजे इझिली इलेक्ट्रॉन लॉस करू शकतात, इझिली इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात, देऊ शकतात, असे जे आहेत हे बेसिक कॅरेक्टर दाखवतात असं त्याचा अर्थ. ओके, आणि त्यांच्याकडे बेसिक कॅरेक्टर स्ट्रॉंग असते. म्हणून काय म्हटलं आपल्याला, जे मेटल ऑक्साइड्स आहे, आता म्हणून काय फर्स्ट ए ग्रुप मधले एलिमेंट आणि सेकंड ए ग्रुप मधले एलिमेंट्स, म्हणजे पहिला ए आणि दुसरा ए, प्रिडिक्टिबिलिटी जवळ. म्हणजे बघा या ठिकाणी दाखवतो तुम्हाला, बघा हा पहिला ए आणि हा दुसरा ए, हे जे आहेत यांची आयनायझेशन पोटेन्शियलची म्हणजे आयपी व्हॅल्यू जी आहे, आयनायझेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू जी आहे याची ती कमी आहे. आणि इकडे जर बघितलं आपण असं या ठिकाणी चालू, इकडे गेलो आपण लेफ्ट टू राईट, तिकडे इनिकच होत राहते. हे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स आपल्याला या ठिकाणी बेसिक कॅरेक्टर जास्त दाखवतील. म्हणजे दस मेटल ऑक्साइड्स अँड मेटल हायड्रॉक्साइड्स आर बेसिक इन नेचर. म्हणून काय आहे, यांच्यापासून जे तयार झालेले ऑक्साइड्स आहेत म्हणजे सोडियम ऑक्साइड्स, मॅग्नेशियम ऑक्साइड, सोडियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, बेरिलियमचं असेल, लिथियमचं असेल, हे जे आहेत पोटॅशियमचं असेल, हे जे आहेत हे काय करतात, यामध्ये त्यांची जे कॅरेक्टर आहेत बेसिक कॅरेक्टर ते काय करतात, स्ट्रॉंग दाखवतात. स्ट्रॉंग बेसिक नेचरचे ते आहेत त्याचा कोणते मेटल्स. कारण आपल्याला माहिती आहे पहिल्या ग्रुपमधले हे काय मेटल्स आहेत आणि दुसऱ्या ग्रुपमधले जे आहेत हे काय अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत. म्हणजे शेवटी ते दोन्ही काय मेटल्स आहेत. मेटलिक कॅरेक्टर ते जे आहे त्यांच्या ऑक्साइड्स आणि हायड्रॉक्साइड हे बेसिक नेचरचे आहे, कारण त्यांचं आयनायझेशन पोटेन्शियल डिक्रीज आहे, कमी आहे. ओके, बेसिक प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर इन अ ग्रुप. पर्टिक्युलर ग्रुपचा जर विचार केला आपण, ग्रुपमध्ये जर आपण आता बघितलं तर बेसिक कॅरेक्टर जे एलिमेंट्स, बेसिक प्रॉपर्टी जे एलिमेंट्स ती इन्क्रीज होत जाते, जसा त्याचा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जाईल तसा. हे कशामध्ये म्हटलं, ग्रुपमध्ये. हे कशामध्ये म्हटलं, ग्रुपमध्ये, पिरियडमध्ये नाही, पिरियडमध्ये नाही. हे कशामध्ये, ग्रुपमध्येचा विषय करते आपण लक्षात घ्या. म्हणजे ग्रुपमध्ये जसं जसं हे कॅरेक्टर बेसिक प्रॉपर्टी त्याची इन्क्रीज होत जाते असं आपण म्हटलं, याचा अर्थ त्याच वेळेस त्याचे ॲटॉमिक नंबर सुद्धा इन्क्रीज होत जात असतो. आणि आपल्याला माहिती आहे
ग्रुपमध्ये जर वरतून खाली आलो आपण तर ॲटॉमिक नंबर काय होतो, ऑटोमॅटिक इन्क्रीज होत राहतो. ओके, ऑटोमॅटिक. आता इथेच घ्या, यामध्ये लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आला. ओके, तर तो सोडियमचा किती आला, 18 आहे. म्हणजे असं हळूहळू काय होईल, त्याचं बेसिक कॅरेक्टर खाली इन्क्रीज होत राहील, जसं की त्याचा ॲटॉमिक नंबर काय झाला, इन्क्रीज झाला त्या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे हा जो पार्ट झाला हा झाला चौथ्या प्रॉपर्टीचा पार्ट, ऍसिडिक आणि बेसिक नेचर. मग परत इथं तो पॉईंट येईल तुमच्या जवळ. आता मला तो परत एक पॉईंट आपल्याला असं हे होईल की सर आपल्याला हे बेसिक प्रॉपर्टीच बोललो आपण, ऍसिडिकचं काय. आता उलट घ्या थोडंसं, जे एलिमेंट्स आहेत याच्यात हेच वाक्य आपण ऍसिडिकच्या संदर्भात, अन एलिमेंट विच लॉस असं म्हटलं ना आपण, आता इथे गेन म्हणू आपण. अँड इलेक्ट्रॉन इझिली अँड टू गेट कन्वर्ट इन टू पॉझिटिव्हच्या ऐवजी काय म्हणू, निगेटिव्ह आयॉन सेड टू बी शोज अ बेसिक कॅरेक्टर. उदाहरण घेऊ या ठिकाणी आपण एक, या ठिकाणी एक उदाहरण घेऊ. हे उदाहरण घेतो मी, यामध्ये बघा सीएलचं हे उदाहरण या ठिकाणी घेतलं. म्हणजे सीएल त्याच्यावर कोणतं चार्ज आहे सध्या ते, एक मिनिट घेऊ. हा जर एक इलेक्ट्रॉन इझिली गेन करतोय इन्स्टेड ऑफ लॉस, बघा लॉस करण्याच्या ऐवजी तो इलेक्ट्रॉन गेन करतोय. म्हणजे लॉस म्हणजे याचा अर्थ आयपी व्हॅल्यू किती, त्याची आयपी व्हॅल्यू जास्त आहे. आयनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यू जी आहे ती कशी आहे, हाय आहे, जास्त आहे. मग इट गेट कन्वर्ट इन टू अनायन, निगेटिव्ह चार्जमध्ये. अनायनमध्ये काय होईल ते कन्वर्ट होईल, निगेटिव्ह चार्जमध्ये काय होईल ते कन्वर्ट होईल. आणि असे जे आहेत आपल्याला हे ऍसिडिक कॅरेक्टर आपल्याला त्या ठिकाणी याचे काय म्हणून त्याला ऑक्साईड्स झाले, हायड्रॉक्साईड्स झाले पर्टिक्युलर, नंतर हायड्राइड्स याचे कंबाईन विथ हायड्रोजन केले तर ते हे आपल्याला काय करतील, ऍसिडिक कॅरेक्टर आपल्याला त्या ठिकाणी दाखवतील. म्हणजे एकदम उलट त्याचा आयनायझेशन पोटेन्शियलचं आपण लोअर आयनायझेशन पोटेन्शियल असं म्हटलं तर ते जे आहे ते बेसिक कॅरेक्टर दाखवतील. हायर आयनायझेशन पोटेन्शियलवाले काय दाखवतील, मग ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतील, असं त्याचा अर्थ. ओके, तर ह्या अशा 4 पॉईंट्स जे आहेत, हे 4 महत्त्वाचे पॉईंट जे आहे यामध्ये हे आपण स्टडी केले यामध्ये, की इफेक्ट ऑफ आयनायझेशन पोटेन्शियल ऑन अदर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट.